नमस्कार यूट्यूब मंडळी. आज बनवत आहे वेजच्या डब्यासाठी काहीतरी वेगळं. रोज रोज मुलं भाजी पोळी खाऊन कंटाळतात ना, तर हे काहीतरी वेगळं बनवत आहे. कटरमध्ये छान कांदा कोथिंबीर कट करून घेतलंय, बेसन घेतलंय. हे कांदा कोथिंबीर याच्यामध्ये घातलंय, मीठ, हळद आणि जिरं घालून छान पाणी घालून मिक्स करून घेऊया आपण. हे छान मिक्स केलंय. आता घेतली पोळी, लाटून घेऊया पोळी आपण. ही लाटली पोळी, ही टाकली तव्यावर. पोळी पलटी करून घ्यायची एका बाजूला शेकून आणि मंद आचेवर. आणि हे सारण घेतले मिक्स केलेलं, हे सारण पोळीला लावून घेऊया आपण सगळीकडे. छान मस्त मुलं आवडीने खातात. हे बेसन पोळी वेगळी केली की नुसतं बेसन पोळीच खाऊन घेतो वेद. पोळी चपाती दिलेली ते काही खातच नाही, म्हणून मी असं काहीतरी वेगळं करत आहे. म्हणजे पोळी पण खाल्ल्या जाते आणि बेसन पण, आणि रुचकर लागते छान. ही पोळी छान मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची. ऐन वेळेमध्ये घाईघाईमध्ये पटकन होतं हा पदार्थ. छान मस्त दाबून दाबून खरपूस भाजून घ्यायची. चवीला खूप रुचकर लागते मस्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हे बघा किती मस्त खरपूस भाजली पोळी. अशी गोल मस्त करून घ्यायची. हे बघा किती मस्त दिसत आहे. असे रोल करायचं काहीतरी वेगळं म्हणून, मग बरोबर असे रोल उचलून खातात मग मुलं शाळेमध्ये. छान.